नमस्कार मंडळींनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन येलो आहे ओल्या पावट्याची शेंग्यांमधले दाणे असतात त्याची उसळ आणि ही एकदम सोपी आणि पटकन बनणार आहे। बघा अशा प्रकारे मी बाजारातून शेंगे आणले होते, त्याचे दाणे काढून घेतले आणि ही भाजी मी कुकरात बनवणार आहे। कुकरात तेल टाकून घेतलंय, त्याच्यावर मोहरी आणि कढीपत्ता टाकलाय, वरनं कांदो टाकलाय आणि चांगलं जरा भाजून घेतलंय। तो कांदो चांगलं भाजण्यासाठी त्याच्यावर मी चवीप्रमाणे मीठ टाकून घेतले अगोदरच, पूर्ण भाजीचा लागणार होता ना तेवढा। आणि त्याच्यावर वरनं टोमॅटो टाकलाय, कारण टोमॅटो आपल्या मेल्ट झालेलो पाहिजे भाजीमध्ये। आणि वरून आता हळद आणि मालवणी मसाला 2 चमचे टाकलाय, बाकी मी कुठचंच मसाला टाकले नाही भाजीत। आणि त्याच्यात मी आज बटाटे टाकणार आहे, जर अशी भाजी मका जास्त हवी आहे म्हणून। आणि वरनं मी 2 खडे असे गुळाचे टाकले आणि हा आपला मालवणी वाटप टाकलाय। किती बघा छान उकळी इली आहे, हे बघा अशा पद्धतीत। आपला किती घट्ट पातळ हवी आहे तेवढा त्याच्यात पाणी ठेवायचा आणि कुकरचे 3-4 शिट्टे काढून घ्यायचे। हे बघा शिट्टे काढून झाले आणि बघा किती छान अशी भाजी आपली तरी पण ते का सुटली आहे। झाली आपली भाजी एकदम रेडी। किती मिनिटात झाली बघा, एकदम 10 मिनिटात बनता ही भाजी। तर तुम्ही पण अशा प्रकारे बनवून बघा। वरनं मी भरपूर सारी कोथिंबीर टाकले आणि ह्याच्यामध्ये मी आला लसूण काहीच टाकले नाही, त्याच्यामुळे भाजी एकदम ना मस्तपैकी टिपिकल पद्धतीत झाली आणि चव एकदम अतिशय भारी उत्तम झाली आहे। चला तर मग मंडळींनो, माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा। हे बघा किती छान दिसतं भाजी, एकदम कलरफुल। आणि माझं व्हिडिओ बघित जावा, जेणेकरून तुमका वेगवेगळे कोकणी पदार्थ समजून जातील। चला तर मग बाय बाय।